तर ते इथून कोळेकडून निघालो मी आणि एकदम धूर यायला लागला आणि एकदम गपशीर आवाज आला आणि धूर एकदम गाडीमध्ये आणि बाहेर येऊ लागला आणि लागला पाठीमध्ये. मग तुम्ही काय केलं तुम्ही? मी शूज बंद केलं, चावी काढली, रिमोट वगैरे काढला, पण ते झालेलं नाही, ते जास्तीच लागलं त्याला. PL बसला निगडी टिळक चौकामध्ये अचानक आम्ही आंदोलन समोरण करत असताना आग लागलेली दिसली. अग्निशामक विभागाला तत्काळ या ठिकाणी कळवण्यात आलं. ते या ठिकाणी आले आणि त्यांनी संपूर्ण गाडीच्या काचा फोडून या ठिकाणी संपूर्ण आग विझवलेली आहे. या ठिकाणी हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. प्रवासी या अशा अनेक शेकडो बसमधनं वाहतूक करत असतात आणि त्या बसला अशा प्रकारे अचानक आग लागणे शेकडो नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार आहे. PMPL प्रशासनाने या सगळ्या बसेसचा ऑडिट केलं पाहिजे. अशा प्रकारची आग कुठेही लागू नये याची दक्षता PMPL प्रशासन, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांनी अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे. खरं तर खूप मोठा अपघात या ठिकाणी झाला असता, मात्र महानगरपालिकेचे अग्निशामक विभाग आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ या ठिकाणी येऊन या आग आटोक्यात आणलेली आहे. अनेक लोकांचे जीव वाचवलेले आहेत. ड्रायव्हर कुठे लागली म्हणून आणि जस्ट प्राधिकरणची गाडी त्याच्याबरोबर मेनची गाडी आम्ही लगेच वर्दीवर पाठवली. इथं येऊन पाहतो तर शक्यता शॉर्ट सर्किटनी झालेला आहे, त्याच्यामुळे आग लागली होती. जीवितहानी वगैरे काही नाही, लोक व्यवस्थित सगळे बाहेर काढलेले. तुम्हाला कधी कळलं? कसं कळलं? फोनद्वारे आलं. फोन ड्रायव्हरने केला होता, कोणी केला होता? नागरिकांनी फोन केला होता आणि पोलीस चौकीवरूनही फोन आला. दोन्ही ठिकाणून आला, पण त्याच्या अगोदरच आमची गाडी मार्च झालेली आहे. तुमचं नाव अनिल दिंबळे, पद काय तुमचं? पद सब ऑफिसर.